हा आवाज ऐकला का तर मस्त खुसखुशीत असे हे पोह्याचे पापड जे तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट असे फुलले जातात। तर नमस्कार, आज आपण मस्त असे कढईभर फुलणारे हलके फुलके खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणारे पोह्यांचे पापड बनवणार आहोत। तर हे पापड बनवायला एकदम सोपे आहेत। 2-3 छोट्या टिप्स वापरून हे पापड आपण बनवतोय। तर हे पोह्याचे पापड कडक सुकवून 1 ते 2 वर्ष हवाबंद डब्यात तुम्ही साठवून ठेवू शकता। तर विशेष म्हणजे हे पापड बनवण्यासाठी एक थेंबही तेलाचा आपण वापर केलेला नाही। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। हे पोहा पापड बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी पोहे घेतले आहे। हे जाड पोहे आहेत। तर रोज आपण कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे इथे वापरायचे आहेत। तर हे पोहे सर्वात आधी आपल्याला भाजून घ्यायचे। तर कढईमध्ये घेतलेले सर्व पोहे घालून अगदी कमी गॅसवर 4 ते 5 मिनिट खमंग आणि छान कुरकुरीत होईपर्यंत हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे। तर एकदम कमी आचेवर पोह्यांचा रंग अजिबात बदलू न देता हे पोहे भाजून घ्यायचे। मस्त असे पोहे इथे कुरकुरीत भाजले गेले तर तुम्ही पाहू शकता हातात घेऊन चुरल्यानंतर मस्त असा पोह्यांचा भुगा होतो। असेच परफेक्ट कुरकुरीत पोहे आपल्याला भाजायचे। आता गॅस बंद करायचा आणि हे भाजलेले पोहे आपल्याला काढून घ्यायचे। तर एका पसरट प्लेटमध्ये थंड होण्यासाठी हे पोहे मी काढून घेतले। छान याला पसरवून घ्यायचं, हवेशीर हे छान थंड करून घ्यायचे। एक 10 ते 15 मिनिटांमध्येच पोहे चांगले थंड झालेत। आता आपल्याला या पोह्यांची पावडर तयार करून घ्यायची। त्यासाठी इथे एक मिक्सर जार घेतलं। आता भाजलेले पोहे थोडे थोडे करून या मिक्सर जार मध्ये घालायचे। तर इथे हे पोहे मी 2 बॅचेस मध्ये मिक्सरला बारीक करून घेणार आहे। मस्त अशी मिक्सरला पोह्यांची बारीक पावडर तयार करून घेतली। गरज वाटली तर ही पावडर एकदा बारीक चाळणीने चाळून घ्या। तर ही पावडर एका प्लेटमध्ये काढूया। अशाच प्रकारे पोह्याची दुसरी बॅच पण मिक्सरला बारीक पावडर करून घेतली। ही तयार केलेली पोह्याची पावडर आता आपण मोजून घेणार आहोत। म्हणजे हे पोह्याचे पापड बनवण्यासाठी आपल्याला किती पाणी घ्यायचं याचा अंदाज येईल। तर इथे 1 कप मेजरिंग कपने ही तयार केलेली पोह्यांची पावडर भरली आहे। आता ही पावडर आपण एका प्लेटमध्ये काढून घेतली। आता या पापडांसाठी कोणते मसाले लागणार ते आपण पाहू। तर इथे मी 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली, चवीनुसार मीठ घेतलं, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचाला थोडासा कमी पापड खार घेतलाय। तर पापड खार घातल्यामुळे पापड आपले मस्त हलके फुलके खुसखुशीत तयार होतात। तर पापड खार हा तुम्ही अवश्य घाला। यानंतर आता गॅसवर एक कढई गरम व्हायला ठेवली। ज्या कपाने आपण तयार केलेली पोह्याची पावडर मोजून घेतलीये, आता त्याच कपाने मोजून 1.5 कप आपल्याला पाणी घ्यायचंय। तर बघा इथे 1 कप पाणी मी घेतलंय। आता हे कढईत घालून घेतलं। यानंतर अर्धा कप पाणी घेतलं। आता हे पण आपल्याला कढईत घालायचंय। तर हे पाणी आता आपल्याला गरम करून घ्यायचंय। आता यावर झाकण ठेवून पाण्याला छोटीशी आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटातच पाणी आपलं इथे छान उकळलंय, मस्त याला उकळी आलीये। आता या गरम पाण्यामध्ये आपण सुरुवातीला जे मसाले काढलेले होते ते सर्व मसाले घालायचेत। तर आता पाण्यात हे मसाले चांगले एकसारखं हलवत मिक्स करून घ्यायचे। तर इथे मी लाटण्याने हलवते। ही खिशी घेण्यासाठी मी इथे लाटणं वापरतीये। आता गरम पाण्यामध्ये हे मसाले छान एकसारखं हलवत आपण एकजीव करून घेतले। तर आता या पाण्याला परत आपल्याला खळखळून अशी चांगली उकळी काढून घ्यायची। आता 2 ते 3 मिनिट झाले तर पाण्याला परत बघा छान उकळी आलीये। गॅस लो करायचा। आता या उकळत्या पाण्यात तयार केलेली पोह्याची 1 वाटी पावडर संपूर्ण घालायची आहे। एकसारखं आता लाटण्याने किंवा चमच्याने या पिठाला आपल्याला हलवत राहायचंय। छान पाण्यात आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचंय। छान हे आपल्याला एकसारखं हटत राहायचंय। तर या पिठाची आपल्याला इथे खिशी घ्यायची आहे। तर घातलेलं सर्व 1.5 कप पाणी पोह्यांच्या पावडरमध्ये शोषलं गेलंय। अजिबात जास्त गाठी न होऊ देता पाण्यात ही पावडर मिक्स करून घ्यायची आहे। तर इथे मिश्रण जर तुम्हाला खूप घट्ट वाटत असेल तर अजून थोडंसं गरम पाणी तुम्ही वरनं घालून चांगलं मिक्स करा। गरम पाणीच इथे आपल्याला वापरायचंय, थंड पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही। आता थोडासा थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि हे पीठ चांगलं कढईमध्ये दाबून घ्यायचंय। तर गॅस इथे आपल्याला लोच ठेवायचा आहे। तर कमी आचेवर आता झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 मिनिट हे पीठ चांगलं वाफवून घ्यायचंय। तर मध्ये मध्ये 1-2दा चेक करत राहायचंय आणि हलवत राहायचंय, पीठ नाही तर तळाला लागू शकतं। तर टोटल आता 5 मिनिटांनंतर आपण झाकण काढून बघूया। तर छान या पिठाला वाफ बसलीये। चमच्याने हे सर्व मिश्रण परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचंय। चमच्याने दाबत दाबत हलक्याशा याच्या गाठी मोडून घ्यायच्या। तर तुम्ही बघू शकता मस्त असं हे मिश्रण आपलं शिजलं गेलंय। हे मिश्रण आता एका पसरट प्लेटमध्ये काढून घ्यायचंय, म्हणजे मोकळं हे आपल्याला मळता येईल।
तर मिश्रणाला बघा मस्त असा रंग आलाय। तर हे मिश्रण प्लेटमध्ये काढलं की गरम असतानाच याला स्मॅशरने किंवा एखाद्या ग्लास वाटीच्या मदतीने असं छान रगडून घ्यायचं, म्हणजे यातल्या सर्व गाठी गरम असतानाच मोडल्या जातात आणि पापडाचं पीठ आपलं छान मऊ देखील होतं। तर बघा इथे मी ग्लासने हे मिश्रण गाठी मोडेपर्यंत छान रगडून घेतलं। हलकसं कोमट झालं की परत एकदा हाताने आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचंय। मस्त हे पीठ आपल्याला मऊ करून घ्यायचंय। तर मस्त असं हे पापडाचं पीठ आपलं चांगलं मऊ झालंय। तर 4 ते 5 मिनिट सलग याला असंच एकसारखं मळत राहायचंय। छान आपल्याला हे पीठ मऊ करायचंय, म्हणजे पापड हे आपले छान मस्त एकसारखे होतात। तर आता या पिठाचा एक गोळा घेऊन हातावर छान गोलाकार करत याचा गोळा बनवून घ्यायचा। तर तुम्हाला पापड छोटा मोठा जसा हवा असेल तसे गोळे बनवून घ्यायचे। तर पीठ हे गरम असतानाच असे गोळे आपल्याला एकदाच बनवून ठेवायचे। यामुळे आपल्याला पापड बनवायला सोपं जातं। सर्वच पिठाचे गोळे बनवून झाले, एका भांड्यात ठेवायचे। आता यावर झाकण ठेवायचं, म्हणजे पीठ थंड होत नाही। गरम पिठाचे पापड पटकन पसरले जातात। पापड बनवण्यासाठी इथे मी पुरी यंत्र वापरते। लाटून पण हे पापड तुम्ही बनवू शकता। तर पुरी यंत्रावर पहिल्यांदा एक प्लास्टिक शीट ठेवली, नंतर गोळा ठेवला, वरून परत प्लास्टिक शीट ठेवलं। हलक्या हाताने दाबत पापड बनवून घ्यायचा। तर खूप जाडही नाही, खूप पातळही नाही, असा मध्यम जाडसर हा पापड तयार करून घ्यायचा आहे। तर हे पापड घरातच फॅन खाली प्लास्टिक शीटवर वाळण्यासाठी मी घालणार आहे। एक एक करत सर्वच पिठाचे अशाच प्रकारे आपल्याला पापड तयार करून घ्यायचे। तर हे पापड एक दिवस फॅन खालीच घरामध्ये मी वाळवून घेणार आहे। तर दुसऱ्या दिवशी ताटात भरून उन्हामध्ये 3 ते 4 तास हे पापड कडकडीत मी वाळवून घेतले। तर पापडांना रंग खूप छान आलाय। हे पोह्याचे पापड बनवण्यासाठी इथे आपण एक थेंबही तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे वर्ष ते 2 वर्ष हे पापड हवाबंद डब्यात तुम्ही साठवून ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही। आता हे पापड तळून बघूया। तर पापड तळण्यासाठी तेल हे मध्यम गरम असावं। तर बघा तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट कढईभर असा हा पापड फुलला जातो। मस्त खुसखुशीत हलके फुलके असे आपले इथे पोह्याचे पापड तयार झाले। करायला हे पापड एकदम सोपे आहेत, कुठलीच पूर्वतयारी वगैरे याला करायची गरज नाही। खायला तर हे पापड एकदमच भारी लागतात। तर एखाद्या 2 पापडांना चिरा गेल्या तरी पण घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही। पापड हा तेवढाच छान असा फुलला जातो। तर बघा चिर गेलेला पापड सुद्धा सेम पद्धतीने फुललेला आहे। अगदी खुसखुशीत हलके फुलके आणि दुप्पट तिप्पट फुलणारे हे पोह्यांचे पापड आपले तयार झाले। तर एकदम सोप्या पद्धतीने आपण हे पापड तयार केलेत। कुठलाही तामझाम या पापडांसाठी करावा लागत नाही। अगदी स्वयंपाक ज्याला येत नाही ते सुद्धा हे पापड अगदी सहज करू शकता। हे पोह्याचे पापड आपले किती छान खुसखुशीत झाले हे या आवाजावरून तुमच्या नक्कीच लक्षात येईल। जर ही पोह्यांच्या पापडची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।